नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे। तर बघा मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की आपण अग्निवीर भरतीसाठी स्पेशल प्रिव्हियस इयर पेपर सॉल्व करणे सुरू केलेले आहेत। त्याच्यात हा पेपर नंबर 8 आहे मित्रांनो आजचा। तुमच्यासाठी हे गणित आणि बुद्धिमत्तासाठी क्लास राहणार आहे। एकदम झालेल्या प्रश्नांचे सखोल विश्लेषण आहे मित्रांनो। तर एवढी तुम्हाकडून आशा करतो की याच्या अगोदर जे काही 7 पेपर झालेले आहेत ते तुम्ही चांगल्याने पाहून आलेले असाल। तर चला मित्रांनो, जास्त न बोलता आपण आपल्या क्लासला सुरुवात करूया। बघा, अग्निवीर जीडी 29 एप्रिल 2025ला झालेला हा शिफ्ट नंबर 1चा पेपर आज आपण घेणार आहोत। ठीक आहे, तर बघा, जर तुम्हाला ह्या पेपरची PDF हवी असेल मित्रांनो, तर तुम्हाला काय करायचं आहे, आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे कोणती, तर मी शिपाई महाराष्ट्र ही आपली काय आहे, तर टेलिग्राम चॅनल पण हीच आहे आणि यूट्यूब चॅनल देखील हीच आहे। चला, सर्वात आधी काय घेणार आपण, मॅथचे 15 प्रश्न घेणार आणि नंतर मग काय तर रिजनिंगचे 5 प्रश्न घेणार। तर चला, याचे प्रश्न क्रमांक 1 मित्रांनो, काय आहे प्रश्न क्रमांक 1, षटकोनामध्ये किती बाजू असतात? षटकोनात किती बाजू असतात? बघा, षटकोन म्हणजे किती, 6 कोन असतील। जर 6 कोन आहेत तर बाजू देखील किती असणार, तर 6च असणार। बाजू देखील किती असणार, 6च असणार। म्हणजे उत्तर कोणतं येईल ह्या प्रश्नाचं मित्रांनो, ऑप्शन नंबर 3 हा एकदम बरोबर उत्तर आहे। चला, काय म्हणते प्रश्न क्रमांक 2, 10, 11, 12, 13 यांची सरासरी किती आहे? बघा, 10, 11, 12, 13, 10, 11, 12, 13 हे क्रमागत नैसर्गिक संख्या आहेत मित्रांनो। जर क्रमागत नैसर्गिक संख्या असतील, बघा ना, 10, 11, 12, 13 क्रमागत येत आहेत म्हणजे सर्वांमध्ये एक एकचा फरक आहे। जर अशा संख्या असतील तर यांचा सिद्धा सरासरी तुम्हाला सांगू का मित्रांनो, डायरेक्ट शॉर्ट ट्रिक काय आहे, तर यांची डायरेक्ट सरासरी ही मधली संख्या असते। बघा, इकडून 2 संख्या सोडा, इकडून 2 संख्या सोडा, मधली संख्या काय येणार, तर बघा 11 आणि 12च्या बीचात काय असतो, तर 11.5। इथं नसेल दिसत तर खाली बघा काय असते, 11.5 हे काय येणार, तर याची सरासरी येणार, डायरेक्ट ऑप्शन नंबर काय तर 2। पण जर आपल्याला ह्या गोष्टी आठवत नाही आहेत मग कसे काढणार आपण, तर बघा, सरासरी म्हणजे होते मित्रांनो, सरासरी म्हणजे सर्व संख्यांची बेरीज, काय तर सर्व संख्यांची बेरीज भागीला होते मित्रांनो एकूण संख्या। मग संख्या कोणकोणत्या आहेत, तर बघा मग काय होणार, 10 अधिक 11 अधिक 12 अधिक काय होणार, तर 13 भागीला एकूण संख्या म्हणजे किती संख्या आहेत, किती संख्या आहेत, 1 2 3 4 किती संख्या आहेत, तर 4 संख्या आहेत, तर भागीला काय होणार, तर 4 होणार। बरोबर, कसं करणार मग पहा, 10 आणि 11 21, 21 आणि 2 किती होणार, 23, 23 आणि 10 किती होणार, तर 23 आणि 10 33, 33 आणि 3 33 आणि 3 किती होणार, तर 36, 36 आणि 10 किती होणार मित्रांनो, 46 किती होणार, 46 भागीला काय होणार, तर 4। बघा, जर डायरेक्ट तुम्हाला येत नसेल भागाकार बेरीज तर तुम्ही तुमच्या बेसिक पद्धतीने करा मित्रांनो। बघा, बेरीज करून दाखवतो पुन्हा मी तुम्हाला, 10 अधिक 11 अधिक काय होणार, 12 अधिक काय होणार, तर 13। बघा, 1 आणि 2 3, 3 आणि 3 किती होणार, 6, 1 2 3 4 आला 46। आता ह्या 46 भागीला किती करणी आहे मित्रांनो, आपल्याला 4 करणी आहे। ठीक आहे, डायरेक्ट तोंडी नाही करता येत असेल असं करा, टाइम राहतो आपल्याकडे। बघा, 4 1 4 0 हा 6 खाली येणार, 4 1 4 किती वाजले, 2 वाजले। जर आपण एक्स्ट्राचा एक 0 घेत आहोत तर वरती काय द्यावा लागतो, आपल्याला पॉईंट द्यावा लागतो। 4 पंची किती होतात, तर 4 पंची होतात 20, म्हणजे याचं उत्तर किती येणार, तर 11.5। म्हणजे याची सरासरी किती येणार मित्रांनो, 11.5। बघा, तेच उत्तर आहे कोणतं, ऑप्शन नंबर 2 11.5। पण शक्यतो हे लक्षात ठेवा, लवकर उत्तर निघतो तुमचा। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया। बघा, 4/5ला टक्केवारीत रूपांतर करा। कोणत्याही संख्येला जर टक्केवारीत रूपांतर करायचे आहे तर वारंवार नेहमी एकच गोष्ट सांगतो मित्रांनो मी तुम्हाला, की डायरेक्ट सिद्धा गुणीला काय करायचे, तर 100 गुणीला काय करायचे, 100 करायचे। करा गुणीला 100 केले, मग आता सोडवा, काय कटपट होत असेल तर कटपट करा। बघा, 5 2 10 आणि 1 0 20 चौ 80 होणार, म्हणजे किती टक्के येणार, तर 80%। किती टक्के येणार, 80%। काय आहे, तर एकदम बरोबर उत्तर आहे। चला, समजत आहे का तुम्हाला, समजत असेल तर हो म्हणा। चला, काय म्हणते, चांगला प्रश्न आहे, मोठा प्रश्न आहे, कोणता, प्रश्न क्रमांक 4,
जर एका टोमॅटोचे वजन 50 ग्रॅम असेल आणि त्यामध्ये 90% पाणी असेल तर 30 टोमॅटोमधील एकूण पाण्याचे वजन किती? बघा 50 ग्रॅमचा एक टोमॅटो आहे म्हणते आणि त्याच्यात किती तर 90% पाणी आहे. ठीक आहे, तर 30 टोमॅटोमधील एकूण पाण्याचे वजन किती म्हणते. चला, चांगला प्रश्न आहे. काय करणार आधी बघा, 50 ग्रॅमचा टोमॅटो आहे, याच्यात पाणी किती आहे? 90%. म्हणजे 50चे 90% काढा. टक्के म्हणजे भागीला होते 100 मित्रांनो. एवढं गोष्ट लक्षात ठेवा. टक्के म्हणजे काय होते? भागीला 100. बघा, एक असतो शेकडा. शेकडा म्हणजे होतो मित्रांनो 100 आणि एक असतो टक्का. टक्का म्हणजे होतो 1/100. म्हणजे ज्या संख्येचा काढायचा आहे त्या भागीला 100. म्हणजे 90% काढणे आहे तर 90/100. चला, काय होणार? 10 10 10 10 कॅन्सल होणार. म्हणजे काय होणार तर 9×5=45 म्हणजे 45 ग्रॅम. ठीक आहे, एका टोमॅटोमध्ये किती ग्रॅम पाणी आहे मित्रांनो? तर 45 ग्रॅम पाणी आहे. तर आपल्याला काय म्हणणे आहे की 30 टोमॅटोमधील एकूण पाण्याची संख्या किती? तर काय कराल? 30 टोमॅटो. ठीक आहे, काय घ्याल? 30 टोमॅटो घेतले. एका टोमॅटोत किती ग्राम पाणी आहे? तर 45. म्हणजे काय होणार? 30 × 45. करा, काय होणार? अजून नाही येत उभी मांडणी करून करा. काय होणार? 45 × 30. बघा, झिरो तर येणार म्हणून एक्स्ट्राचा एक झिरो घेऊन घ्या. 3×5=15. 15×5 हातच्याला 1. 3×4=12 आणि एक काय होणार? 13. म्हणजे याचं उत्तर काय येणार? 1350. 1350 काय तर ग्रॅम. कोणता ऑप्शन आहे? बघा, ऑप्शन नंबर 3 हा तुमचं काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. तर काय उत्तर येणार याचा? ऑप्शन नंबर 3 1350. समजलं? चला पुढचं पाहूया. हा, काय म्हणते प्रश्न क्रमांक 5. जर एका संख्येच्या 1/3 मध्ये त्याच संख्येच्या अर्ध्या भागाची बेरीज केल्यास 50 मिळते तर ती संख्या किती असेल? काय म्हणते? जर एका संख्येच्या 1/3 मध्ये त्याच संख्येच्या अर्ध्या भागाची बेरीज केल्यास 50 मिळते तर ती संख्या कोणती? तर बघा, आपण काय घेऊ? ती संख्या समजू x आहे. ती संख्या काय समजू तर x आहे. मग आधी काय म्हणते? जर एका संख्येच्या 1/3 मध्ये ह्या संख्येच्या 1/3 मध्ये, तर ह्या संख्येचे 1/3 म्हणजे काय होणार? ह्या संख्येचे चे चा ची चे याचा अर्थ होतो गुणाकार. म्हणजे ह्या संख्येचे 1/3 काय तर 1/3 याच्यामध्ये जर आपण ह्याच संख्येचे अर्ध्या भागाची बेरीज केली, त्याच संख्येच्या अर्धा म्हणजे कोणत्याही संख्येला जर अर्धा करायची असेल तर भागीला काय करायचे? 2. म्हणजे एक्सचे किती होणार? भागीला 2. म्हणजे आपण संख्या तेच घेतली आहे ना. जर आपण एवढं काय केलं तर आपल्याला उत्तर किती मिळते म्हणते? 50 उत्तर मिळते म्हणते. चला मग सोडवा याला. बघा, x × 1 x/3 अधिक काय होणार? x/2 बरोबर काय होणार तर 50. आपल्याला काय काढणे? x काढणे. म्हणजे आपल्याला ती संख्या मिळणार. चला सोडवा. तिरपा गुणाकार 2 × x 2x अधिक 3 × x 3x भागीला काय होणार? 3 2 6 बरोबर किती होणार तर 50. ठीक आहे, बघा 2x अधिक 3x 5x होणार. हा भागीला आहे, तिकडे जाऊन काय होणार तर गुणीला होणार. 50 × 6. बघा, हा गुणीला आहे, तिकडे जाऊन काय होणार? भागीला होणार. म्हणजे काय होणार? 50 × 6 भागीला काय होणार तर 5 होणार. काटा. 5×10 50. काय उरलं? x बरोबर 10 × 6 म्हणजे किती होणार? 60. म्हणजे x किती निघाला मित्रांनो? 60. म्हणजे ती संख्या कोणती होणार? ती संख्या होणार मित्रांनो 60. एकदम बरोबर उत्तर आहे. समजत आहे का? थोडं थोडं तरी समजत असेल ना. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा, काय आहे प्रश्न क्रमांक 6. काय करायचं आहे मित्रांनो? 7/4 अधिक 9/4 अधिक काय 1/4 यांची काय करणे आहे तर आपल्याला बेरीज करणे आहे. कसं करणार बघा, 7/4 अधिक काय होणार तर 9/4 अधिक काय होणार तर 1/4. बघा, जर छेद समान असेल तर छेद लिहायचे एकदाच मित्रांनो. बघा ना, इथं तिन्ही संख्यांच्या खाली काय दिसत आहे? 4. तर 4 लिहायचे एकदाच आणि वरच्याची जशीची तशी बेरीज करायची. काय होणार? 7 अधिक 9 अधिक काय होणार तर 1 होणार. बघा, 7 आणि 9 16. 16 आणि 1 किती होणार? 17. 17/4. बघा, आपल्याला पॉईंटमध्ये उत्तर दिलं आहे म्हणजे याला आणखी आपल्याला पुढे सोडवावं लागेल. तर मग सोडवा ना. काय होणार? 17/4. 4×4 16. 4×4 काय होणार? 16. काय आहे का? बघा, एकच उत्तर आहे. 4.25 मध्ये निघताना समोर सोडवायची गरजच नाही आपल्याला. डायरेक्ट एकच ऑप्शन दिसत आहे, तरी पण आपण सोडवून घेऊ. काय होणार तर 1 वाजणार. जर आपण 1 0 घेतला तर पॉईंट द्यावा लागेल. 4 2 8 होणार. ठीक आहे, 2 वाजले. 1 0 घेतलं. 4 5 20.
म्हणजे किती उत्तर येणार तर तुमचा 4.25 हा काय आहे तर मित्रांनो एकदम उत्तर बरोबर आहे. कोणता ऑप्शन तर ऑप्शन नंबर 2 एकदम बरोबर उत्तर. चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा प्रश्न क्रमांक 7 काय म्हणते 47चा वर्ग किती आहे म्हणते. 47चा वर्ग वर्ग म्हणजे काय होतं जसा 47चा वर्ग काढायला सांगितलाय तर 47 गुणिला 47 म्हणजे याला असं पण लिहितो आपण काय 47चा वर्ग म्हणजे याला कसं जोडवणार 47 गुणिला 47 करा. बघा साती साती 49 म्हणजे 9 आला. पण बघा मित्रांनो ऑप्शनमध्ये असा एकच ऑप्शन दिसत आहे का त्याचे शेवटला काय आहे तर 9 आहे. म्हणजे 47चा वर्ग काय होणार 2209 होणार. असं देखील आपण उत्तर काढू शकतो. पण आपल्याला शिकायचे आहे तर आपल्याला पूर्ण सोडवावे लागेल. काय होणार साती साती 49 49चे 9 7 चौ 28 28 आणि 4 किती होणार 31 31च्या एक हातचे आले सॉरी झालं ना 7 चौ 28 आणि 3 किती होणार 31 हातच्या नाही येणार. ठीक आहे एक शून्य देणार 4 7 28चे 8 हातचे आले 2 4 चौ 16 16 आणि 2 किती होणार तर 18 चला 18 बघा 9 एक मिनिट माझं कुठं चुकलं का पुन्हा याच्या कॅल्क्युलेशन करू आपण ठीक आहे माझ्याच कुठं जरी चुकलं असेल. एक मिनिट पुन्हा याला सोडवू आपण. हा माझी बेरीज चुकली होती मला असं वाटते बघा साती साती 49 49चे 9 हातचे आले 4 7 चौ 28 28 आणि 4 किती होतात 32 मी 31 घेतलं होतं मित्रांनो ठीक आहे तिथं चुकी झाली होती बघा 4 7 28 28चे 8 हातचे आले 2 4 चौ 16 आणि 2 किती होणार तर 18 म्हणजेच काय होणार हे 9 8 आणि 2 आणि 8 किती होणार 10 हातचा आला 1 1 आणि 3 4 4 आणि 8 12 12चे 2 हातचा आला 1 आणि हे 2 म्हणजे किती होणार 2209 एकदम बरोबर उत्तर आहे. कोणतं ऑप्शन तर ऑप्शन नंबर 1 हा एकदम बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते प्रश्न क्रमांक 8 काय आहे तर 10 100 आणि 10,000 ह्या कोणत्या संख्येने भागल्या जाणार. म्हणजे 10 आहे 100 आहे आणि 10,000 ह्या संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातील ते सांगायचे आहे आपल्याला. बघा 10ला जर 3ने भाग नाही जात म्हणजे हा ऑप्शन नाही असणार. बघा 10ला 6ने भाग नाही जात हा ऑप्शन नसणार. बघा 10ला 4ने भाग नाही जात हा पण ऑप्शन गेला म्हणजे वाचला काय. बघा 10ला 2ने पण भाग जातो 5ने पण भाग जातो 100ला पण जातो 10,000ने भाग जातो म्हणजे कोणता ऑप्शन नंबर एकच बरोबर आहे कोणता 2 आणि 5. बिलकुल सोपी प्रश्न आहे जास्त टाइम काही द्यायचा नाही. चलो पुढचा प्रश्न पाहूया काय तर प्रश्न क्रमांक 9 चला प्रश्न वाचा बरं प्रश्न काय म्हणतो आता 4 संख्यांची सरासरी 50 आहे पहिल्या 3 संख्यांची बेरीज 122 आहे चौथी संख्या किती असेल. भरपूरदा हा प्रश्न आला आहे मित्रांनो याला IMPच करून ठेवा आणि असे प्रश्न काढायचे कसे ते लक्षात ठेवा. प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला असा प्रश्न दिसणार. आताच आपण घेतला सरासरी म्हणजे काय होते सरासरी होते मित्रांनो सर्व संख्यांची बेरीज काय तर सर्व संख्यांची बेरीज भागीला काय होते एकूण संख्या. बघा सरासरी तर आयती काढून दिलीच आहे आपल्याला किती दिली आहे मित्रांनो सरासरी दिली आहे 50. ठीक आहे तोंडी पण उत्तर काढू शकता पण मी तुम्हाला रेफर नाही करत की तोंडी काढा म्हणून त्याच्यापेक्षा थोडं टाइम देऊन काढला आणि योग्य उत्तर काढला तो बरं मित्रांनो. तोंडी येत असेल तुम्ही तोंडी जाऊ शकता. बघा सरासरी काय आहे 50 आहे. बघा 3 संख्यांची बेरीज दिली आहे आपल्याला किती 3 संख्यांची बेरीज 122 दिली आहे. पण आपल्याला सर्व संख्यांची बेरीज पाहिजे आणि संख्या किती आहेत आपल्याकडे 4 आहेत तर चौथी संख्या घ्या तुम्ही x आणि भागीला करा 4 कारण की एकूण संख्या किती आहेत इथं पाहिजेत एकूण संख्या भागीला काय करणे 4 करणे आहे तुम्हाला. चला काय होणार मग पहा हा काय आहे भागीला इकडे जाऊन गुणिले होणार 5 चौक काय होणार 20 म्हणजे 50 गुणिला 4 होणार म्हणजे किती 200 आणि इकडे काय होणार 122 अधिक काय होणार 1 122 प्लस मध्ये इकडे जाऊन मायनस होणार काय होणार 200 मायनस 122 बरोबर काय होणार x काय होणार मित्रांनो बघा डायरेक्ट जोडू शकते 122 मध्ये किती जोडू की मला उत्तर किती मिळणार तर आपलं 200 मिळणार तर किती जोडावं लागेल मला 78 जोडावं लागेल. किती जोडावं लागेल 78 जर तुम्ही वजाबाकी केली तरी याचा उत्तर किती येणार मित्रांनो 78च येणार म्हणजे x किती येणार तुमचा 78. कोणता ऑप्शन तर ऑप्शन नंबर 4 हा काय आहे तुमचा एकदम बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते दोन व्यक्तींच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 4:5 आहे
जर पहिल्या व्यक्तीचे उत्पन्न 20,000 असेल तर दुसऱ्या व्यक्तीचे उत्पन्न किती? बघा उत्पन्नाचे गुणोत्तर गेले तर आपण धरू पहिला व्यक्ती, पहिला व्यक्ती, ठीक आहे. हे चुकलं का रे लिहिण्यात, थोडं क्लिअर करून घ्या याला, ठीक आहे. काय आहे तर पहिला व्यक्ती, ठीक आहे. पहिल्या व्यक्तीचा गुणोत्तर किती दिलाय मित्रांनो 4. बघा दोन व्यक्तीचे गुणोत्तर आहे, पहिला 4 आहे ना दुसऱ्याचे किती आहे 5. पहिल्या व्यक्तीचा गुणोत्तर आहे 4 आणि दुसऱ्याचा आहे दुसरा व्यक्ती याचे किती आहे 5. यांचे काय दिलंय उत्पन्नाची, तर उत्पन्न घेत असताना समोर फक्त लावायचे यांचे x. काय लावणार आपण समोर x. तर मला सांगा पहिल्या व्यक्तीचे उत्पन्न दिले किती 20,000, हा पहिला व्यक्ती. पहिल्या व्यक्तीचे उत्पन्न किती दिले आहे मित्रांनो 20,000, ठीक आहे. पण पहिल्या व्यक्तीचे उत्पन्न आपण किती घेतले मित्रांनो 4x. 4x बरोबर काय होणार तर 20,000, म्हणजेच x बरोबर काय होणार तर 20,000 भागीला काय होणार तर 4, म्हणजेच x काय होणार तर 4 पंचे 20 आणि हे एक 3 0, ठीक आहे. एक्स किती निघाला आपला 5,000 निघाला. पण आपल्याला एक्स काढायला सांगितलं आहे का नाही ना, दुसऱ्या व्यक्तीचे उत्पन्न, दुसऱ्या व्यक्तीचे उत्पन्न किती आहे तर 5x. एक्स मिळाला आपल्याला, एक्स किती आहे तर 5,000, म्हणजेच तुमचा हा जो उत्पन्न आहे 5 किती होणार 25,000. म्हणजे ह्या दुसऱ्या व्यक्तीचे उत्पन्न किती होणार मित्रांनो 25,000. कोणता ऑप्शन आहे तर ऑप्शन नंबर 2 हा एकदम बरोबर उत्तर आहे. एकदम बरोबर उत्तर कोणता ऑप्शन नंबर 2. चला समजत आहे तुम्हाला, समजत असेल तर हो म्हणा. चला काय आहे, एका वर्तुळाची त्रिज्या 35 सेंटीमीटर आहे, त्याच्या परिघ म्हणजे काय सरकमफरन्स किती असेल. बघा मित्रांनो जो त्रिकोण असतो आपला, स्क्वेअर असतो, ठीक आहे, रेक्टँगल असतो, तर यांच्या आपण काय करतो त्याच्यात परिमिती काढतो. परिमिती म्हणजे काय सर्व बाजूंची बेरीज. पण वर्तुळाचा विचार केला तर वर्तुळाला बाजू असतात का नाही, तो गोलच असतो, तर त्याच्यात आपण काढतो परिघ. त्याच्यात काय करतो परिघ. परिघ म्हणजे काय सरकमफरन्स. याचा फॉर्म्युला असतो मित्रांनो 2πr. याचा फॉर्म्युला काय असतो 2πr. बघा दोन जसेचे तसे पायची व्हॅल्यू घ्यायची 22/7 आणि आर आपल्याला दिलाय किती आहे मित्रांनो 35 आहे. बघा 7 35 होणार. बघा 5 दुने 10, 10 गुणीला किती होणार तर 22, म्हणजे याच्या उत्तर काय येणार 10 गुणीला 22 म्हणजे किती होणार मित्रांनो 220. 220 काय तर सेंटीमीटर. हा काय आहे तर तुमचा एकदम बरोबर उत्तर आहे. कोणता तर ऑप्शन नंबर 2 हा काय आहे तुमचा एकदम बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. 81 चे वर्गमूळ किती. म्हणजे याच्या म्हणण्याचा अर्थ आहे हा जो 81 आहे हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे. वर्गमूळ म्हणजे असा लिहितो मित्रांनो, असं वर्गमूळात टाकतो. तर 81 कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर 9चा वर्ग आहे. कोणता ऑप्शन येणार ऑप्शन नंबर 3 एकदम बरोबर उत्तर. समजत आहे का, सोपीच प्रश्न आहे तसा पण हा. चला काय म्हणते बघा 5,48,319 ला खालील पैकी कोणत्या संख्येने भाग जाणार. बघा दोन्ही भाग नाही जाणार, कारण की शेवटचे अंक 2 ला भाग गेले पाहिजे. तसे काय असते 0 2 4 6 8 ते नाही आहे. 4 पण भाग नाही जाणार, 4 ला पण तेच कंडिशन लागू होते. शेवटच्या 2 अंकांना जर 4 भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला कितीने भाग जातो 4 भाग जातो. पण 19 ला 4 भाग नाही जात. बघा 5 जर भाग द्यायचे आहे तर शेवटचे अंक 0 आणि 5 पाहिजेत. शेवटचे अंक किती 0 आणि 5 पाहिजेत. दिसत आहेत का नाही, म्हणजे उरला काही एकच कोणता 3. 3 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर. चेक करायची गरज नाही, ते ऑप्शन नुसारच निघालं आपलं. चलो पुढचा प्रश्न पाहूया. एकदम सोपी प्रश्न. काय आहे 41.25 अधिक काय तर 8.23. हे पॉईंटच्या खाली पॉईंट आले पाहिजेत मित्रांनो. यांची काय करणी आहे तर बेरीज करणे. बघा 5 आणि 3 किती होते 8. तर मला एकच ऑप्शन मध्ये 8 दिसत आहे, ऑप्शन नंबर 2 मध्येच. मग बाकी तर दिसतच नाही. तर अशा पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. पण आपण पूर्णच काढू. बघा 2 आणि 2 किती होणार 4, ठीक आहे. 1 आणि 8 9 आणि 4 जसे तसे, म्हणजे काय होणार 49.48. 49.48 आहे जसं तसं. चलो पुढचा प्रश्न पाहूया आता. काय म्हणते जर एक कार 3 तासात 51 किलोमीटर प्रवास करत असेल तर 5 तासात किती अंतर कापेल. 5 तासात किती अंतर कापेल हे सांगायचे आहे आपल्याला. बघा कसं काढणार तुम्ही ते पहा. काय म्हणते
जर एक कार 3 तासात 51 किलोमीटर, मग एका तासात किती अंतर कापणार? तर बघा काय करायचं, किती टोटल अंतर आहे, 51 भागीला काय करा 3, हा तुमचा निघणार एका तासाचा उत्तर. पण आपल्याला किती तासाचा पाहिजे, तर 5 तासाचा. तर याला गुणीला कसं करायचं, 5 करायचं. गुणीला कसं करणार, 5 करणार. हे का बरं केलं ते सांगतो मी तुम्हाला. बघा, एखादी गाडी 15 किलोमीटर 15 किलोमीटर 3 तासात, एखादी गाडी 15 किलोमीटर 3 तासात धावते, तर ते एका तासात किती किलोमीटर धावणार? तर तुम्ही म्हणा ना सर 15/3 करा ना, म्हणजे काय होणार, 3 5 15 किती धावणार, 5 किलोमीटर धावणार. बरं, एका तासात 5 किलोमीटर, तर 5 तासात काय करणार मी, 5 तासात तर 5 किलोमीटर एका तासात, तर 5 गुणीला 5 करावं लागेल, 25 किलोमीटर. असंच कराल ना तुम्ही. पण मी हे एवढे लांब लचक न करता मी याच्यात डायरेक्ट हे देखील नाही करू शकत का? हा झाला ना 15/3 म्हणजे माझा 1 किलोमीटरचा निघला, म्हणजे एका तासाचा निघला. मला 5 तासाचा पाहिजे, तर गुणीला 5 करेन मी. डायरेक्ट उत्तर काय होणार, 3 5 15 आणि 5 5 25, 25 किलोमीटर. आलं तेवढंच उत्तर. तर हा अशीच हे ट्रिक वापरून आपल्याला इकडे लावायची आहे. तर काय केलं आपण, तसंच केलं, 51/3 गुणीला काय केलं, 5. ठीक आहे, 1 मिनिट, इथं चिन्ह कशाच्या बरोबरचं पाहिजेत. चला काय कटते का बघा, 17 तिरी 51. ठीक आहे, बघा ना, 3 1 3, 3 7 21, 17 5 85, म्हणजे किती किलोमीटर, तर 85 किलोमीटर. हा काय आहे, तर एकदम बरोबर उत्तर आहे. कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर 3, हा काय आहे मित्रांनो, तुमचा एकदम बरोबर उत्तर आहे. चला, अशा पद्धतीने हे झाले तुमचे मित्रांनो मॅथचे 15 प्रश्न. आता कशाचे पाहणार, तर आपण रिजनिंगचे प्रश्न पाहूया. तर चला रिजनिंगचे प्रश्न पाहू. बघा काय, तर प्रश्न क्रमांक 1, वाचा बरं मित्रांनो. प्रश्न काय म्हणतो, दिलेल्या अक्षर मालिकेतून पुढील पद कोणते असेल. बघा कोणती दिली आहे तुम्हाला अक्षर मालिका, PN काय आहे, LJH, आणि पुढचा शब्द काढायचा आहे. काय होणार बघा, P 16व्या नंबरवर, N 14व्या, L 12व्या, J 10व्या आणि H 8व्या. बघा मला सीधं सीधं -2 होताना दिसत आहे. -2 -2 -2 -2, बरोबर आहे का नाही. पुढे पण काय होणार, -2. कशातून, 8तून 2 गेले किती राहणार, 6. 6व्या नंबरवर काय येतो, F. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार मित्रांनो, F. कोणता, तर ऑप्शन नंबर 2 हा काय आहे, तर एकदम बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते, दिलेल्या संख्या मालिकेत 3 हा अंक किती वेळा आला आहे. बघा असे प्रश्न चुकण्याचे चान्सेस राहतात, कारण की तुमचा पेपर होतो कम्प्युटराइज आणि त्याच्यात काउंट करणे थोडं दिक्कत राहते. तर हा प्रश्न थोडा सावकाश सॉल्व्ह करायचा. कसं होणार बघा, 3 काउंट करायचे बघा, 1 वेळा, 2 3 4 5, किती वेळा दिसत आहे मित्रांनो, 5 वेळा. 1 2 3 4 5, डबल काउंट करून टाकायचं, किती वेळा, 5 वेळा. कोणता, ऑप्शन नंबर 3 एकदम बरोबर उत्तर. चला पुढचा प्रश्न पाहूया. शृंखलेत पुढील पद कोणते असेल. पुढील पद सांगायचे आहे आपल्याला. बघा काय दिलंय आपल्याला, AZ दिलाय, CX दिलाय, FU दिलाय. पुढचा सांगायचे आहे. तर चला कसं काढणार बघा, हा आहे मित्रांनो पहिल्या नंबरवर काय असतो, ए. तिसऱ्या नंबरवर C आणि 6व्या नंबरवर F असतो. 6व्या नंबरवर काय असतो, F असतो. बघा आधी काय झालंय, +2 झालाय, मग नंतर काय केलं, येते +3 केलं. पुढे काय होणार, तर मित्रांनो +4 होणार. 6 मध्ये 4 जोडा किती, 10. आणि 10व्या नंबरवर काय असतो, तर J असतो. 10व्या नंबरवर काय असतो, J असतो. बघा एकच ऑप्शन मध्ये J दिसत आहे, कोणता, ऑप्शन नंबर 4. तरी पण आपण काढू. बघा झेड असतो 26व्या नंबरवर, एक्स असतो 24व्या नंबरवर, यू असतो 21व्या नंबरवर. ठीक आहे, बघा आधी काय झाला, आधी झाला -2, मग झाला -3, आता काय होणार, तर पुढे -4. बघा 21 मधून 4 गेले किती राहतात, 17, आणि 17व्या नंबरवर येतो क्यू. बघा आलं तेच उत्तर कोणतं, तर ऑप्शन नंबर 4 एकदम बरोबर उत्तर आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया ना. बघा काय म्हणते, एका रांगेत नरेंद्रचे स्थान खालील पासून 4थे आहे आणि वरून 23वे आहे, तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी असेल. नेहमी नेहमी येणारा प्रश्न, काय करायचा, वरून अधिक खालून -1 करा. बघा काय दिलंय, एका रांगेत स्थान खालील पासून 4थे आणि वरून 23वे आहे, म्हणजे काय, 23 अधिक 4 करा आणि मायनस काय करा, 1 करा.
23 आणि 4 27, 27 मधून एक गेला किती होणार 26, म्हणजे एकूण किती व्यक्ती असणार 26 असणार. कोणता ऑप्शन तर ऑप्शन नंबर 2 हा काय आहे मित्रांनो एकदम बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. आणि ह्या काय तर ह्या सेटचा आखरी प्रश्न काय आहे मित्रांनो बघा. प्रश्न क्रमांक 5 काय म्हणते, खालील शब्दांना शब्दकोशीय क्रमाने लावा. म्हणजे जसे ABCD ची लाईनिंग आहे ना, ज्या पद्धतीने आपल्याला ABCD दिली आहे त्याच पद्धतीने यांना पण लावा म्हणते. तर कसं लावणार बघा. बघा C चा नंबर 3, S चा 19, P चा 16 आणि T चा काही 20. सर्वात आधी कोण दिसत आहे आपल्याला 3 येते. यांच्यापैकी सर्वात आधी कोण येते 3 येते. तर बघा क्लाउड हा नंबर 1 लाच असेल. पहिल्या नंबरला काय असणार Cच असेल. मग दुसऱ्या नंबरला काय बघा, दुसऱ्या नंबरला 16 दिसत आहे. 16 म्हणजे काय प्राइस असेल. मग काय येणार 19, 19 3 नंबरला येणार आणि मग 20 कितव्या चौथ्या नंबरला. तर कोणता ऑप्शन नंबर एकदम काय आहे मित्रांनो बरोबर उत्तर आहे. चला सोपीच प्रश्न होतो मित्रांनो. तर अशा पद्धतीनं पेपर नंबर 8 देखील आपला कंप्लीट झाला आहे. आशा करतो मित्रांनो की मी जे काही तुम्हाला शिकवतो ह्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होतच असेल. तर नक्की तुम्ही एंडिंगपर्यंत माझे व्हिडिओ पाहत जा, जास्तीत जास्त शेअर करत जा. आणि तुमच्या ज्या पद्धतीने मला सपोर्ट मिळत आहे मित्रांनो खरीच मनाला एकदम चांगलं वाटत आहे. असेच सपोर्ट करत राहा आणि असेच व्हिडिओला शेअर करत जा. PDF साठी काय करायचं माहीतच आहे तुम्हाला. टेलिग्राम चॅनल आहे आपली, जॉईन करून घ्या मित्रांनो. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्याची. तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच राहू द्या आणि आशा करणार की मी कंटिन्यू तुमच्यासाठी व्हिडिओज आणत राहीन. ठीक आहे चला आजच्यासाठी एवढंच. जय हिंद जय महाराष्ट्र.